सकाळी अंघोळ झाली, आपण रॅप वगैरे करायची आपल्याला सवय असते आणि आता गरमीच्या दिवसामध्ये जर खूप रॅप वगैरे आपण करून ठेवलं. हाय, हॅलो, नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. काम स्वयंपाकाची नाही आली, आज भांड्याची नाही आली, तुम्ही एकच दिवस नाही आणि आज दोघी नाही आलं. म्हणजे त्यांचं नेमकं काय चालू काल आल्या होत्या ना नाही. हा, काल तुम्ही आले, आज दोघी नाही आले. म्हणजे एक झाले काही नाही असतंच. तर आता आपण आज तर बाहेरून मागवलं, संध्याकाळी आता मी भाजी बनवते काहीतरी. रोज रोज कुठं बाहेर खाण्यासारखं बनवलं. हा, खाण्यासारखं बनवलं. शेवगे शेंगाची जरा टाकल्यात. एक आपले ती काळी रशीची भाजी बनवते मस्त, आणि भात लावायची, चपाती झाला. ती बाईने जर शेवगे शेंगा बनवल्या असतं बरोबर खाल्ल्या असते. करते. अरे तू आज खाऊन बघ. मी मागच्या वर्षी खाल्ली होती तुझी. मी आतापर्यंत काळी मी कडवट लागते तुझी भाजी. नाही रे, असं नाही की असं मित्रांनो, आपण ते रेडीमेड घ्या. मी माझ्या स्टाईलने बनवतो, तू खाऊन बघ. बाकीच्या लोकांकडे कसं असतं ना की बायकोला तेव्हा खायला सांगतात जेव्हा ते चांगल्या गोष्टी खायच्या असतात. आमच्या घरी असं असतं की चांगल्या गोष्टी खाऊन कंटाळला तर आम्ही माझ्या बायकोला सांगतो जेवण बनवायला. शप्पथ, किती नालायक. शी, म्हणजे एवढी खराब बनवते का मी वरून? शेवगाची भाजी तेवढीच खराब बनवते. नाही रे, मला शेवग्याची भाजी तशी जमत नाही. पण आज कशाला मला आकाने सांगितले कशी बनवायची, मी तशी बनवते. चांगली बनवते. बस तू टेन्शन नको, खाऊ शकशील अशी बनव. रोज रोज कुठं बाहेरून आणणार त्या दिवशी? अरे मस्त वडापाव खाऊन 100 रुपये डील करूया. नको नको, काय वडापाव वगैरे बाहेरचं खायचं नाही, आजारी पडतात अजून माणसं. पप्पांचं वय नाही वडापाव खायचा. बनवू शकते मी, फक्त मुलाला बघायला थोडंफार तोपर्यंत बघायचं. दूध आणायचं राहिलं. हा ना यार, ते मी तुला आता म्हणणारच होते, तू आणलंय का? त्याला तर लागेल ना. चल ठीक आहे, चल मी एवढं पटपट आवरून घेते, त्याच्यानंतर बाकीच. आज पोटाच्या गोळ्या घ्याव्या लागतील. तुम्ही आज स्वयंपाक करते ना? म्हटलं आज काकू नाही आहे तर काहीतरी शॉर्टकटच बनवूयात. तर ही जी आहे ही काळी रशीची भाजी आहे. याच्यामध्ये ना कांदा, लसूण, कढीपत्ता वगैरे हे सगळ्या गोष्टी टाकून आहे ना छान काळा मसाला बनवून मग त्याची अशी आमटी केली जाते पहिले. आणि मग आमटीला उकळ आली की असं बेसन पिठामध्ये थोडंसं तिखट मीठ वगैरे सगळ्या गोष्टी टाकून त्याचे नाशे वडे तोडले जातात छोटे छोटे. याला ना आमच्याकडे डुबुक वडा असं म्हणतात नाशिक भागामध्ये. तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जी भाजी आहे ना भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते. आणि थोडीशी घट्ट केली तर भाताबरोबर छान लागते. आणि आज स्वयंपाकाचं बाकीचे कामं असल्यामुळे ना, तर देवाचा दिवस होता, बाकीची भरपूर कामं होती क्लिनिंग वगैरे, त्याच्यामुळे ना ही शॉर्टकट भाजी बनवली. जर खूप घाई गडबड असेल ना तर हा मसाला आधीच बनवून ठेवायचा आणि उकळी येऊन द्यायची कोमट पाणी वगैरे टाकून. आणि शॉर्टकट ही बेसन पिठाची डुबुक वडा अशी भाजी बनवायची. तर खूप सोपी रेसिपी आहे ही. आणि म्हटलं चला आज वरूनला शेवग्याच्या शेंगा स्टार्टिंगला म्हटले पण त्याला खायच्या नव्हत्या, मग हीच भाजी बनवली. आणि ही बेसनाची जी भाजी आहे ना डुबुक वड्याची ही खूप छान लागते. आणि उरलेलं जे बेसन असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी काढून वगैरे ना ते परत त्या रशीमध्ये टाकून द्यायचं, म्हणजे अजून चवदार लागते. आणि ही झाली अशी भाजी. आणि थोडीशी वाफवून दिली की ते वडे छान शिजून झाले, खरंच छान लागते. सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात. काय म्हटलं? हे बघ, आता जितकं मला माझ्या आजोबांनी सांगितलंय त्या हिशोबाने आपली कुलदेवीचे वर्षातून 2दाशे दिवस किंवा सण असतो. एक 5-7 दिवसाचा एक यात्रा असते तुमच्या कुलदेवा देवीची, तुमच्या घराण्याची. आणि दुसरा असतो तिथीप्रमाणे पूजेचा दिवस. जसं तुम्ही महाशिवरात्री करतात तसं तुमच्या देवाचा एक दिवस असतो, म्हणजे तिथीप्रमाणे तो त्याची पूजा किंवा त्याचं नैवेद्य सगळं करायचं असतं. तो एक दिवस असतो की ज्याला तुम्ही देवाला नैवेद्य देतात असं. अच्छा, हे आता आपले देवीची देवी ना तिची किती 2 दिवस का? म्हणजे आजच असतो, पुढच्या दिवशी फक्त कटाचं आमटे, म्हणजे सकाळी भाजी नसते खायची. मग असं का बरं? आता मला नाही माहिती, जसं सांगितलं नक्की, जसं मला माझ्या आजोबांनी सांगितलंय त्याप्रमाणे. मला नाही माहिती. म्हणजे आज पुरणपोळी असते आणि उद्या कटाची आमटी. हो.
म्हणजे साधं जेवण करायचं असतं, असं फॅन्सी नसतं करायचं, असं इन शॉर्ट. पुरणपोळी ते नाही ते आपल्या आताच्या जमान्यामध्ये फॅन्सी झालं, त्यावेळेस ते साधं जेवण होतं. पुरणपोळी हो, साधं जेवण म्हणजे पिठलं भाकरी असतं ना. ते आता झालं, त्यावेळेस ते फॅन्सी होतं. त्यावेळेस बेसन अवघड होतं, त्यावेळेस पीठ करायला किती जीव जायचा. नाही रे, हो, पिठलं भाकरीच खायची जास्त जुने लोक. असं तुला वाटतं? आपण ना, म्हणजे तू 100 वर्ष जुने नको जाऊ, तू 1000-2000 वर्ष जुनं जा. त्यावेळेस काय माहिती तुला पिठलं, त्यावेळेस बेसन ही पीठ होतं हे माहिती नसेल का तुला? कल्पना काय माहिती? आपल्याला माहिती नाही, आपल्याला हिस्ट्री माहिती नाही. थोडक्यात आज देवीचा दिवस असं म्हणायचं. हो. सो आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आपल्या छोटे छोटे बेबीज आहेत आणि छोट्या बेबीची उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची आणि मी माझ्या बेबीची कशी काळजी घेते हे मी तुम्हाला क्विकली सांगणार आहे. आपल्याला ऊन लागतं, आपण बाहेर जायला लूज कपडे घालतो, प्लस आपण खूप सगळं पाणी पितो, दुसऱ्यांनाही सल्ला देतो आणि हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करतो आणि थंडगार शीतपेय जे आहेत म्हणजे थंडगार सरबत असेल किंवा ड्रिंक्स असेल ते आपण घेतो, प्लस फ्रुट्स कडे जास्त वळत असतो. आपण आपली बाहेर जाण्यासाठी लूज कपडे म्हणा, चष्मा, गॉगल ह्या सगळ्या गोष्टी वेअर करतो. पण आणि मी माझ्या बाळाची कशी काळजी घेते जो की 1 वर्षाच्या पेक्षा छोटा आहे ना, एकतर फिडिंग वरती असतं, वरचं खातं प्लस ब्रेस्ट फिडिंग करते, ह्या दोन्ही गोष्टी असू शकतात किंवा फक्त वरचा खातोय, मोठा आहे, ब्रेस्ट फिडिंग सुटलेला आहे असंही असू शकतं. तर ब्रेस्ट फिडिंग प्लस वरचं पण खातोय, तर या केसमध्ये कसं होतं की बाळाला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतः हायड्रेटेड राहिलं तर आपण बेबीला ऑटोमॅटिक हायड्रेटेड ठेवू शकतो. म्हणजे त्याला फ्रिक्वेंटली फीड करून तो आता पाणी पण पित आहे तर सिप्परनी म्हणा, वॉटी चमच्याने म्हणा. तर मी काय करते, बाळाला नॉर्मली कंटिन्यू ना जसं 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 थोडासा वेळ झाला ना की गॅप गॅपने मी त्याला पाणी पाजत राहते आणि फीड तर माझं चालूच असतं. त्या जेणेकरून ना बेबी हा माझा हायड्रेटेड राहील आणि त्याला थोडासा थंडावा जाणवेल आणि त्याला डिहायड्रेशन होणार नाही. मी ट्राय करत असते बेबीला की रात्रभर फीड करण्याचा, म्हणजे तसंही तो रात्रभर असं जसं जसं उठतो ना तसं तसं मी त्याला फीड करत असते. असं नाही की मी शांत करून झोपवते, असं नाहीये. मी त्याला फीड वगैरे करूनच झोपवते, कारण रात्री पण बऱ्याच आपल्याला तहान लागते, तसं त्यालाही लागू शकते. मला बाहेर जायचं असतं तर मी काय करते, शक्यतो दुपारचं जे ऊन आहे, सकाळचं एकदम कडक ऊन म्हणजे 10 नंतर ते संध्याकाळी 5 पर्यंतचं जे ऊन असतं ते मी शक्यतो टाळते. आणि त्याला जर बाहेर गार्डन मध्ये वगैरे किंवा कुठं बाहेर फिरायला घेऊन जायचं आहे, आउटडोर वॉकिंग आहे, त्यासाठी मी ट्राय करत असते की त्याला एकदम थोडं संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे ऊन जेव्हा कमी होईल त्याच वेळेस मी त्याला बाहेर घेऊन जाते. खूप इमर्जन्सी वगैरे किंवा कॅब वगैरे असं करून अशा जातो. आणि शक्यतो आता तर खूप ऊन पडतं आजकाल, मागच्या 15-20 दिवसापासून. त्याच्यामुळे मी शक्यतो ट्रॅव्हलिंग आता टाळलेलंच आहे. प्ले टाइम म्हणा किंवा आउटडोर वगैरे किंवा छोट्या काही गोष्टी असतील त्यासाठी जर बाहेर घेऊन जायचं असेल तर मी शक्यतो त्याला संध्याकाळचा टाइमच ठरवलेला आहे. मी म्हणते की त्याला जेवणामध्ये पण आहे ना असं लिक्विडी ते देतेच, प्लस फ्रुट्सचाही मी आता समावेश केलेला आहे. जसं पपई झाली वगैरे. आता हळूहळू मी वॉटरमेलन जे आहे तेही त्याच्या फूडमध्ये समाविष्ट करणार आहे. म्हणजे चांगलं स्मॅश करून त्याचं ज्यूस वगैरे पण मी काढून त्याला देऊ शकते. म्हणजे तो जास्तीत जास्त हायड्रेटेड राहील आणि त्याला त्या फूडची जी आहे, नवीन उन्हाळ्याचे जे पदार्थ आहे त्याची म्हणजे ज्युसेस वगैरे जे आहे त्याची आवड निर्माण होईल. आता आंब्याचा पण सीझन येणार आहे, तर डॉक्टरना विचारून वगैरे आंब्यांचाही मी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर मोस्टली मी ट्राय करणार आहे की ज्यूस देण्यापेक्षा आंब्याचं मी त्याला डायरेक्ट आंबा खाण्याचंच ट्राय करेल. पण तो नंतरचा पार्ट झाला. तर मी आता ट्राय करते त्याला जास्तीत जास्त फ्रुट्स वगैरे देण्याचा. बाळाला ना असे व्हाईटिश कलर, एकदम ब्राईट जे कलर जे आहेत ते शक्यतो मी टाळते. आपल्याला एकदम रेड ब्लॅक कलरने खूप ऊन लागतं, तसंच बेबीचं पण आहे. तर खूप ब्राईट जे कलर आहेत ते बेबीला मी घालत नाही. जेव्हा मी बाहेर जाते शक्यतो, जरी संध्याकाळची वेळ आहे तरी मी ट्राय करत असते असे वॉर्म लाईट कलर जे आहे, शांत सायलेंट कलर जे म्हणतो आपण ते घालते. म्हणजे येलोइश कलर, असं एकदम फेड व्हाईट, पिंकिश, एकदम असे बाकीचे जे शेड्स आहेत वॉर्म कलर जे असतात ना ते मी शक्यतो घालते. म्हणतो ना आपण की ब्राईट कलर घातले की अजून ऊन लागतं, असू शकतं असं. तर मी तर शक्यतो त्याला वॉर्म लाईट जे कपडे आहेत, लूज जे आहेत ते ट्राय करायचे की आता उन्हाळ्यामध्ये तरी ठीक आहे, तुम्हाला तुमच्या बेबी महत्वाचा आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. हाफ पॅन्ट घालू शकतात घरामध्ये, तसाही फिरला तरी चालतो.
प्लस लूज शर्ट वगैरे, स्लीवलेस वगैरे असे शर्ट बंडीज मिळतात. तेही घालते. मी बेबीला घरामध्ये तर शक्यतो पॅन्ट अव्हॉइड करते. लूज शर्ट वगैरे वरतीच ठेवते. सकाळपासून दुपारपर्यंत विदाऊट पॅन्ट आहे, तर दुपारी मग थोडा वेळ घालत असते. कारण ते क्रॉल वगैरे करतात, त्यांचे गुडघे पण दुखू शकतात. तर आलटून-पालटून करत असते. रात्री पण आजकाल खूप गरम होतं आणि सिटीमध्ये कसं की घरं हे बंद असतात. त्याच्यामुळे हवा येण्याचं चान्सेस थोडासा बाहेरचा नॅचरल हवा कमी असते. म्हणून मी काय करते शक्यतो ना, झोपायच्या वेळेस ना बेबीची जे कपडे आहेत ते अगदी पातळ आणि लाईट वेटचे जे कपडे आहेत तेच वेअर करते आणि त्याला कॅप, सॉक्स, मिटन्स वगैरे असं काहीही घालत नाही. कारण ओव्हर वॉर्म होतं आणि त्याच्यामुळे बेबी सारखं उठू शकतो. तर मी काय करत असते बेबीला कॅप वगैरे तर आता घालायची गरजच पडत नाही कारण खूप गरम असतं आणि लाईट फॅन वगैरे लावलं तरी चालतं. म्हणजे लाईट फॅन म्हणजे लाईट नाही, छोटासा एक वर वगैरे फॅन असं मला म्हणायचंय. तर फॅन वगैरे ठेवते कारण खेळती हवा असायला पाहिजे. विंडोज वगैरे आमचे जरी मोठे-मोठे आहेत, तरी शक्यतो विंडोज वगैरे छान ओपन करून म्हणजे संध्याकाळी पहाटेची वगैरे छान हवा येते. बट एक वर तरी फॅन ठेवते म्हणजे बेबीला छान झोप लागते आणि तो शांत पण झोपू शकतो. आता तो उठतो मध्ये-मध्ये कारण तुला भूक लागते म्हणून तो फीडला मध्ये-मध्ये उठत असतो. बट हा राहिला प्रश्न गरमीचा. जर त्याला मी जर एकदम कपडे वगैरे असं घालून पॅक करून जर झोपवलं तर त्याला घाम येऊ शकतो आणि घाम आल्यामुळे त्याला इरिटेशन होऊ शकतो, त्वचा लालसर होऊ शकते, पुरळ येऊ शकते. त्याच्यामुळे घामोळे वगैरे जे म्हणतो आपण तो प्रकार होऊ शकतो. सो त्याच्यापेक्षा बेटर वे आपण आधीच त्याची काळजी घेतलेली बरी. मी तर कधी-कधी हाफ पॅन्ट घालते. ती पण नीच्या वरती असते. अदरवाईज नाही घातली तरी चालेल, फक्त डायपर असतं आणि मी रात्री पहाटे उठून स्वतः त्याचं डायपर परत चेंज करते. कारण डायपर जर फुल झालं ना, तर असं होतं की त्यांना इरिटेशन होऊ शकतं कारण गरमीचे दिवस आहे. सो मी हे ट्राय करते की जरी तो उठला नाही तरी मी त्याला उठवून हळूच डायपर वगैरे चेंज करून घेते म्हणजे तो अजून छान 6-7 पर्यंत छान झोपेल असं. बेबींना घाम वगैरे येतो, ते खूप खेळतात, काही कुठल्याही गोष्टी वगैरे तोंडात घालतात. तर मी काय करते बघा आपण तर आपल्या बाळाची रोजची रोज अंघोळ तर करतोच नो डाउट. बट मी काय करते मेक शुअर की संध्याकाळी त्याचे हात, पाय, पूर्ण फेस, हँड वगैरे सगळे प्रॉपर वॉश करून ड्राय करून मगच बाकीचं डायपर असेल किंवा काय असेल ते करत असते. हे मी दिवसातून एकदा किंवा दोनदा करत असते. कारण सकाळी अंघोळ झाली, आपण रॅप वगैरे करायची आपल्याला सवय असते आणि आता गरमीच्या दिवसामध्ये जर खूप रॅप वगैरे आपण करून ठेवलं बेबीला, तर त्यांना मानेच्या इथं किंवा अंडर आर्म्समध्ये किंवा थाईच्या इथे त्यांची स्किन अशी थोडीशी चबी असते, तर तिथं घामोळे वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. आजकाल बेबीला डायपर घातल्यानंतर ना जस्ट एक व्हाईट कलरचं जे स्वॅडल आहे, एकदम पातळ लाईट वेट कॉटनचं प्युअर कॉटनचं स्वॅडल आहे, जे की वॉश करून त्याला मी जस्ट असं थोडंसं काहीतरी हे करून आणि तो छान झोपतो. कारण खूप आपण एकदम रॅप वगैरे करून जर झोपवायचा प्रयत्न केला, तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे घाम येणे, इथं मानेच्या मागे इथे घाम वगैरे येऊ शकतो खूप. तर ते मी अव्हॉइड करण्याचा मी प्रयत्न करते. आता तुमचा बेबी तुमच्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. पण माझा बेबी हा 11 मंथचा आहे. मग त्या हिशोबाने तो विदाऊट स्वॅडल करूनही झोपू शकतो. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या बेबीचं तशी काळजी घेऊ शकता. पण हे बेसिक मी माझ्या बेबीसोबत ह्या गोष्टी करतेय. हे मी आज तुमच्याशी इथे शेअर करतेय. पावडर वगैरे जे आहे ते शक्यतो वापरतच नाही. कारण डॉक्टर पण असं रिकमेंड करत नाही की तुम्ही टाल्कम पावडर किंवा अशा पावडर यूज करा म्हणून. तर ते तर मी वापरत नाही. आता तुम्हाला तुमचं पेडिट्रिशियननी काय रिकमेंड केलेलं आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता. तर मी फक्त अंघोळ झाल्यानंतर ना फक्त आणि फक्त मॉइश्चरायझरच यूज करते आणि दिवसभर मी कुठल्याही प्रकारचं सॉक्स वगैरे, मिटन्स वगैरे घालत नाही. त्याला आरामात मोकळं-ढाकळं खेळू देते. कारण सॉक्स वगैरे जर पायामध्ये घालून ठेवले तर तो हात पायांची जी त्याला जर टोजच्या सपोर्टने जे चालायचं आहे किंवा क्रॉल करायचं आहे, त्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्या हिशोबाने मी त्याला दिवसभर काही सॉक्स वगैरे घालत नाही. आणि कारण थंडीचे दिवस होते त्यावेळेस थंडी असायची सकाळी-सकाळी आणि मुलं उठायची, खेळायची, बाहेर जायची. त्यावेळेस त्याला सॉक्स घालून वगैरे, स्वेटर वगैरे घालून, कॅप घालून वगैरे बाहेर घेऊन जाणं ठीक होतं. पण आता त्याला मी तसलं काहीही घालत नाही. तर चलो हा व्लॉग मी इथेच एंड करतीये. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करून जा. सो चलो बाय बाय. टेक केअर.